सामान्य पावडर नाही, फक्त नायसिल. क्लिनिकली सिद्ध झालं आहे की नायसिल मध्ये कडुलिंबाची सुपर पॉवर आहे, जी घामुळ्या तयार करणाऱ्या किटाणूंना त्वरित मारते आणि देते सुगंधित शीतल आराम. आता मिळवा 150 ग्रॅम नायसिल पॅक वर 70 रुपयांचा नायसिल पॅक फ्री. नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. अखेर 14 ते 15 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मान्सून मुंबईमध्ये दाखल झालेला आहे. सकाळपासूनच मुंबई आणि अनेक उपनगरांमध्ये जोरदार मुसळधार अशी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. आणि हा मान्सून पूर्व पाऊस नसून हा मान्सूनचा पाऊस आहे. नैऋत्य मोसमी वारे अखेर पुढे सरकलेले आहेत आणि मुंबई असेल, त्याचबरोबर मराठवाडा असेल, विदर्भाचा अर्धा भाग सुद्धा मान्सूनने व्यापलेला आहे. याच मान्सून बद्दलचे सगळे अपडेट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. माझ्या मागे तुम्ही पाहताय ती मान्सूनची प्रोग्रेस आहे आणि आपल्याला काय दिसते तर बघा, 23 तारखेपर्यंत मान्सून महाराष्ट्राच्या जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये दाखल झालाय. मुंबईमध्ये तो दाखल झालाय, विदर्भातील अर्ध्या जिल्ह्यांमध्ये दाखल झालाय, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये दाखल झालाय. फक्त उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि विदर्भातील वरचे काही जिल्हे आपण जर बघितले, उत्तरेकडचा भाग, तिथे मान्सून अजून दाखल झालेला नाहीये. पण हा जर तुम्ही मॅप बघितला महाराष्ट्राचा आपल्याला 23 तारखेचा, तर आपल्याला उर्वरित ज्या महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये मान्सूनची वाट पाहिली जात होती त्या सगळ्या भागांमध्ये अखेर मान्सून दाखल झालेला आहे. आणि आता वादळी पाऊस किंवा मान्सून पूर्व पाऊस या भागांमध्ये आजपासून पडणार नाहीये, तर तो मान्सून पडणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आपण आता मान्सूनची जरा पुढची सॅटेलाइट इमेज पाहूयात आणि त्या माध्यमातून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की कशा प्रकारे वाऱ्यांची दिशा आहे आणि कशा प्रकारे वारे जे आहेत ते वाहत आहेत. पुढची इमेज जर आपण बघितली तर इथे बघा, मान्सूनला पुढे सरकण्यास प्रगती का मिळाली किंवा मान्सून का पुढे सरकला, तर अरबी समुद्र असेल, बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रणाली आपल्याला पाहायला मिळतात. जोरदार वारे, चक्राकार वारे त्या ठिकाणी वाहतात आणि याच चक्राकार वाऱ्यांमुळे मान्सूनला पुढे सरकण्यास गती मिळालेली आहे, आपल्याला इथे दिसतंय. आणि या दोन प्रणालींमुळे खरं तर मान्सून पुढे सरकला. मोठ्या प्रमाणात ढग आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्रावर आणि याचाच परिणाम म्हणून मान्सून मुंबई असेल, पुणे असेल, कोकणाचा सगळा भाग असेल, विदर्भ, मराठवाडा या सगळ्या भागांमध्ये दाखल झालेला आहे. युजली आपण जर बघितलं तर मान्सून 11 ते 12 तारखेपर्यंत, जूनपर्यंत मुंबईत दाखल होत असतो. पण यंदा अनेक संकट आली. एल निनोचं मोठं सावट आहे, ज्यामुळे काय होतंय तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांना अडथळा निर्माण होतोय आणि त्यामुळेच काय झालं तर मान्सूनच्या या सगळ्या प्रवासामध्ये आपल्याला अडथळा पाहायला मिळाला. पुढचे काही दिवस अलर्ट कुठे देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण पाहूयात. IMDने ज्या इमेज जारी केलेल्या आहेत त्या माध्यमातून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की नेमके काय अलर्ट आहेत. तर IMDने ज्या इमेज जारी केलेल्या आहेत, जे मॅप जारी केलेले आहेत, त्यानुसार आपण जर बघितलं तर 22 तारखेला ज्या विदर्भामध्ये खरं तर हीट वेव्हचा अंदाज दिलेला होता, त्या विदर्भामध्ये सुद्धा मान्सून दाखल झालाय. त्याच्यामुळे तिथे आता पावसाचा ऑरेंज अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. नागपूर, वर्धा, चंद्रपूर या भागांमध्ये आपल्याला मान्सूनची हजेरी पाहायला मिळणार आहे. तिथे पाऊस असणार आहे मुसळधार असा. पण गोंदिया आणि अमरावतीमध्ये आपल्याला अजूनही हीट वेव्ह पाहायला मिळते. म्हणजे बघा, विदर्भामध्ये एका ठिकाणी मुसळधार असा पाऊस असेल तर एका ठिकाणी हीट वेव्ह सुद्धा असणार आहे. दुसरीकडे आपण जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्राचा भाग, कोकणातील सगळे जिल्हे, मराठवाड्यातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आपल्याला मान्सूनची जोरदार अशी हजेरी पाहायला मिळणार आहे. येलो अलर्ट आहे. 23 तारखेचा अंदाज बघूयात. 23 तारखेला सुद्धा गोंदिया आणि भंडारा सोडला, अमरावती सोडलं, तिथे हीटवेव्ह आहे. तिथे आपल्याला अजूनही तापमान जास्त पाहायला मिळणार आहे. पण दुसरीकडे नागपूर, वर्धा, चंद्रपूरमध्ये पावसाची शक्यता आहे. कोकणातील सगळेच जिल्हे मेघगर्जनेसह कोकणात पाऊस असेल. म्हणजेच काय तर ढगांचा, विजांचा कडकडाट असेल आणि त्याचबरोबर जोरदार असा पाऊस असेल. मराठवाड्यातील सगळे जिल्हे, उत्तर महाराष्ट्र या सगळ्या भागांमध्ये आपल्याला दिसतंय की जोरदार असा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला येणार आहे. वरच्या ठिकाणी आपण जर बघितलं तर 24 आणि 25 तारखेला सुद्धा आपल्याला दिसतंय की अनेक भागांमध्ये 24 तारखेला सुद्धा बघा, विदर्भ असेल किंवा मराठवाडा आणि हे सगळे कोकणातील जिल्हे, 25 तारखेचा जर आपण विचार केला तिथे सुद्धा आपल्याला दिसते जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे पुढचे 4 ते 5 दिवस काय चित्र असणार आहे तर मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रामध्ये बरसणार आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हीटवेव्ह आहे. तिथे हीटवेव्हचा जरी अंदाज असला तरी सुद्धा आता जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सून आलेला आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की आता त्यांना काळजी करण्याची गरज नाहीये, कारण मान्सूनचा पाऊस विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुढच्या 1 ते 2 दिवसामध्ये दाखल होईल. त्याच्यामुळे मान्सून बद्दलचे हे सगळे अपडेट होते. तुमच्या भागात सध्या काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे
कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.